15 दिवसापूर्वी ह्या साड्या माझ्याकडे फॉल बिडिंगला आलेल्या आणि लग्नाच्यामुळे वेळच भेटला नव्हता या साड्या फॉल बिडिंग करून देण्यासाठी. आणि ही ट्रेंडिंग साडी जी आता चालली आहे पार्टीवेअर, आणि ही साडी खरंच खूप छान आहे आणि एकदम कापड पण सॉफ्ट आहे. पण याला दोन्हीकडनं हात शिलाई करायची होती फॉल लावायला, त्याच्यामुळे ते आणि जड असल्यामुळे पण ना ती सारखी निसटत होती. त्याच्यामुळे मी मशीनच्या त्या फळीवरच फॉल लावायला घेतला होता. तर हे माझं फॉल लावून झालेलं आहे. आणि अशाच त्यांच्या 2 साड्या होत्या, तर ह्यासुद्धा मी कंप्लीट केलेल्या आहे. त्यानंतर मला एका ताईंची वर्दी शिवायची होती, आमच्या सत्संगमध्ये घेतला त्यांची वर्दी शिवायची होती. आणि ही पॅन्ट मी कटिंग करून घेतलेली आहे. आणि या साड्या घ्यायला मी आजच त्यांना सांगितलं यायला, का तर मग ती लेट खूप करते साडी. आज झालं की म्हणतात उद्या येतो करून. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी बाहेर जाणार आहे, तुम्ही लवकर या घ्यायला. आणि हे झालेलं आहे माझी पॅन्ट शिवायला मी सुरुवात केलेली आहे. हा बॉटम मी लावत आहे. आणि संध्याकाळचे 5:45 झालेले आहेत आणि माझं हे काय कंप्लीट होणार नाही, त्याच्यामुळे मला सकाळी येऊन कंप्लीट करायला लागेल. आणि आम्हाला जायचं आहे सुद्धा, आज बाजार असल्यामुळे खूप ट्रॅफिक असतं. त्याच्यामुळे मिस्टर पण खाली आलेले आहेत, तर मी त्यांच्याशीच बोलत आहे की थांबा जरा, झाले माझं पण वेळ झाल्यामुळे आम्ही आता घरी जात आहे. आणि हे मी सकाळी आलेले आहे दुकानामध्ये. आणि दुकानात आल्यानंतर माझी जराशी पॅन्ट कंप्लीट झालेली प्लेटा ते पाडून. त्याच्यानंतर माझं लक्ष गेलं की मी त्याच्यामध्ये लुझिंग ठेवलेलीच नाही. परत मग मी लुझिंगसाठी कापड कटिंग केलं आणि म्हटलं आता परत ते उसवायला लागणार. आणि खरंच म्हटलं की नाही, पूर्ण आपण काम कंप्लीट केलेलं असेल परत जर ते उसवायचं असलं ना तर खरंच खूप कंटाळा येतो. आणि मला आधीच उसवायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो. हे माझे झालेले आहे 2 पार्ट आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत. आता मी ते जॉईंट करायला घेतले. त्याच्या आधी मी प्लेट्स पाडलेल्या त्या सगळ्या उसवून घेणार आहे. आणि त्याच्यावर मी दाब टीप पण दिलेली, त्याच्यामुळे डबल ताप झाला आहे माझा उसवायचा. आणि पटापटा चालले का तर माझं आजचं टार्गेट मला पूर्ण करायचं. 3 साड्या माझ्या काही काल झालेल्याच होत्या. आता त्याच्यामध्ये वर्दी मला वरचं टॉपसुद्धा कटिंग करायचं आहे. तर माझी घाई झाली आणि क्लासला पण मुलगी आलेली आहे आणि तिच्याकडे लक्ष देत देत हे करायचं म्हटलं की नाही तर खूप गोंधळ होतो. म्हणजे स्वतःच्या कामाकडे जरा कमीच लक्ष जातं. आणि थंडीमुळं खोकला असल्यामुळं जरासा माझा आवाज बसला आहे. मला एका ताईने सुद्धा कमेंट केलेली की तुमचा आवाजच असा आहे की खोकला की काही त्रास आहे. तर मी सांगितले त्यांना की मला खोकला असल्यामुळं आवाज जरासा माझा डीप येतो आहे. तर हे उसवायचं मध्ये मध्ये चालू आहे. आणि ही माझी पॅन्ट आता कंप्लीट झालेली आहे. याला मी इस्त्री करणार आहे आणि त्यानंतर मी माझी वर्दीसुद्धा कंप्लीट करणार आहे. तर म्हणजे हे कंप्लीटच झालं माझं. ही माझी बघा वर्दी शिवून झालेली आहे. आणि ह्याला घरी जाऊन मी इस्त्री करणार आणि मगच त्या ताईंना देणार आहे. का तर आपलं शिवणं जर परफेक्ट असेल आणि फिनिशिंग पण छान असेल, ते जेव्हा आपण इस्त्री केली तर ते अजून छान उठाव दिसतं त्याच्यामुळे. आणि माझं नवीन